तर तात्यासाहेबांचं काम मी स्वतः पाहिलं, परंतु तात्यासाहेबांचं काम मला राजेंद्रसिंग भाऊसाहेबांनी त्यांच्या माध्यमातून मला सांगितलं की बा काम करताना निस्वार्थपणा काय असेल तर तो कसा असावा आणि खऱ्या अर्थाने आपण दानशूर म्हणतो, पण दानशूराची व्याख्या काय, दानशूर कोणाला म्हटलं गेलं पाहिजे, तर हे जर अनुभवलं असेल तर तात्यांचं नाव सुद्धा त्याला पुरेस आहे. कारण आम्ही आता मोहन नानांनी सांगितलं आम्ही बाजार समितीमध्ये काम करतो. बाजार समितीमधला एवढा प्रिमायसेस, एवढं मोठं योगदान की आजपर्यंत कोणाचं नसेल बोल. म्हणजे जवळपास म्हणजे मी म्हणतो तर अशी क्वचित उदाहरणं सापडतील महाराष्ट्रामध्ये म्हणू आपण की त्याच्यामध्ये तात्यांचं नाव अग्रेसर असेल. परंतु हे काम करत असताना तात्यांनी कुठलीही निस्वार्थी दुसऱ्याच्या भूखंडावर काम करणारे भरपूर लोक आहेत, भूखंडांवर नजर ठेवून काम करणारे भरपूर लोक आहेत, व स्वतःच्या भूखंडावर लोक उपयोगी काम करणारे असे व्यक्तिमत्व क्वचित सापडतात. त्याच्यामध्ये तात्यांचा आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो. तात्यांचं काम हे निस्वार्थीपणाचं होतं. कुठल्याही गोरगरिबांना, तळागाळातल्या लोकांना बरोबर घेऊन त्यांचा कसा विकास साधता येईल या अनुषंगाने त्यांनी त्यांचं योगदान दिलं. त्यांचं आमदारशिपच्या काळामधलं जरी काम समजा त्यावेळेस निधी कमी असेल, परंतु त्यांनी घरून लावून, घरून काहीतरी खर्च करून असेल किंवा घरून काहीतरी आपल्याला जे काही करता येईल त्या पद्धतीने काम केलेलं आहे. आजकाल तर कसं आहे की आजकाल म्हणजे किंवा काम आणून त्याच्यामधून काहीतरी वेगळ्या उद्देशाने काम केले जातात, परंतु त्या पूर्वीचं जे काम होतं त्या काळी निधी कमी होता. आज तर खूप निधी येतो, परंतु पूर्वीच्या काळी निधींची कमतरता होती. अशा परिस्थितीमध्ये लोकांना जे आवश्यक कामं आहेत त्यांची अडीअडचणी फार कसरत होती मोठी, परंतु त्या परिस्थितीत सुद्धा की त्यांचं योगदान मोठं राहिलं. त्यांनी लोकांना भरभरून जे काही करता येईल त्यांच्याकडून जे जे साध्य होईल की त्यांचा जो जो काही वाटा असेल तो त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. तर त्याचा आज उल्लेख इतक्या वर्षांनी सुद्धा आज त्याचा उल्लेख होतो, कारण त्यांचं योगदान हे न विसरण्यासारखं आहे. आणि ते कायम म्हणजे येणाऱ्या पिढीला सुद्धा दिसेल की ही हे भूखंड कोणाचे होते, इथे प्रगती कोणाची आहे, कोणाचा शेतकऱ्यांचा प्रकल्प कसा उभा केलेला आहे, काय केलेला आहे. परंतु वेगळ्या पद्धतीने आजकालची विचारधारा वेगळी आहे, तर त्या पद्धतीने कामं होतात, काहीतरी वेगळ्या उद्देशाने कामं होतात. एक इंचही जमीन न दान करणारे सुद्धा काहीतरी विकासावर बोलतात. आता आम्ही पाहतो, बरंच तुम्ही पाहतात की अनेक 1 इंच सुद्धा नाही, कंपाऊंड सुद्धा वाकड तिकडं होऊन चालतं. तर त्याच्यावर तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यात यांच्यात फार मोठा जमीन आसमानचा फरक आहे. तो म्हणजे आपण फरक सांगण्याची गरज नाही, लोकांना दिसतो तो. परंतु ठीक आहे, आता ती एक आजची विचारधारा पूर्वीची विचारधारा ही वेगवेगळ्या स्वरूपाची असेल, परंतु येणाऱ्या काळामध्ये तात्यांचं हे योगदान फार मोलाचं ठरलेलं आहे आणि ठरणार आहे. पुढे सुद्धा भविष्यात सुद्धा याची कुठेतरी दखल घेतली जाईल. हेमंत भाऊंनी त्यांचा जो वारसा होता काम जपण्याचा, मी तरी म्हणतो पदांचा वारसा सोडून देऊ आपण, पण काम जपण्याची जी मेथड होती ती मॅक्झिमम त्यांनी देण्याचा प्रयत्न याला दिलेला आहे. ती विचारधारा खऱ्या अर्थाने त्यांचे वारसदार म्हणून हेमंत भाऊ हे आजही पुढे नेताना दिसतात आपल्याला. तरी तसंच त्यांना तात्यांसारखं त्यांचं काम ठरव आणि येणाऱ्या काळामध्ये तात्यांची जी काही उणीव असेल ती भविष्यात हेमंत भाऊ पूर्ण करतील. आणि हेमंत भाऊंकडून ती अपेक्षाही लोक म्हणजे न सांगता व्यक्त करताना दिसतात. तरी पण आपण तात्यांना या प्रसंगी आपण जमलो, त्यांच्या या कार्याला सलाम करून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द